अकोला पातूर तालुक्यातील सान्नी गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फ्लेक्स बॅनरवर काही जातीवादी भाळखावरनी सिगारेटचे डोळ्याला चटके देऊन बॅनरची जाळून विटंबना केली आहे। ही घटना पातूर तालुका सान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील आहे। या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। ही घटना दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी घडली आहे। बॅनरवर सिगारेटचे चटके दिले हे पाहणारे व्यक्तीचं नाव पंकज सुधाकर सौनीने, वय 27 वर्ष, व्यवसाय शिक्षण, जात बौद्ध, राहणार सन्नी, तालुका पातूर, जिल्हा अकोला, मोबाईल क्रमांक 7498311665 यांनी समक्ष पोलीस स्टेशन सान्नी येथे जाऊन जबानी रिपोर्ट दिली असून वरील नमूद ठिकाणी राहतो व BCS पदवीच्या तृतीय वर्षाकरिता शिक्षण घेत आहे। सदर गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामवासियांना 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक उत्सव साजरा करण्याकरिता गावातील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्सच्या मारुतीला नवयुवक, बौद्ध तसेच गावातील इतर लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फ्लेक्स बॅनर लावले होते। दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी 10 वाजताच्या सुमारास मी तसेच गावातील राजकुमार प्रकाश सदात, पवन गजानन सोनूने, रोहन विनायक सोनूने, प्रतीक पंजाबराव सोनूने, आकाश राजेश सोनूने असे आम्ही ग्रामपंचायत कॉम्प्लेक्सच्या इमारतीमध्ये असलेले आशिष भोंगाडे यांच्या दुकानाच्या समोर उभे असताना एक विठ्ठल गजानन ढोरे, रोहन दिगांबर अवाऊ, विराज देवमणे चराटे, देवमण चराटे तसेच तिघे हातात सिगारेट व माचीस घेऊन कॉम्प्लेक्स ठिकाणी आले। त्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले फ्लेक्स बॅनर लावलेले होते त्या ठिकाणी हे सिगारेट पितानी दिसले। आम्ही काही काळ बसस्टँड चौकात थांबलो व त्यानंतर गावातील एक विठ्ठल गजानन ढवरे, रोहन दिगांबर अढाऊ, विराज देवमण चराटे असे तिघे रात्री 11 वाजता आम्हाला इमारतीच्या खाली उतरताना दिसले। त्यानंतर बॅनर लावणारे सर्व घरी निघून गेले। दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता संकेत सिद्धार्थ सोनूने, राहणार सान्नी, हा त्याच्या कामाकरिता गावातील पोस्ट ऑफिस जवळ गेला होता। कामाकरिता वेळ असल्याने तो थोडा वेळ थांबला तर त्याला दिसले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फ्लेक्स बॅनरवर असलेले फोटो त्यावरील बाबासाहेब यांच्या डोळ्याच्या मध्यभागी सिगारेटचे चटके लावल्याने दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी 2 छिद्र पडलेले आहेत। त्यानंतर संकेत सोनूने यांनी आम्हाला व गावातील इतर लोकांना सदर घटनेची माहिती सांगितली। त्यावेळी सर्वांच्या लक्षात आले की विठ्ठल गजानन ढोरे, रोहन दिगांबर अढाऊ, विराज देवमन सराटे या तिघांनी 18 एप्रिल 2025 रोजी 10 ते 11 वाजताच्या दरम्यान फोटो जयक्स सिगारेट पिऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फ्लेक्स बॅनर असलेले फोटोवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यामध्ये मध्यभागी सिगारेटचे चटके लागल्याने फोटोला छिद्र पडलेले आहे। विठ्ठल गजानन ढोरे, रोहन दिगांबर अढाऊ, विराज देवमण चराटे तीनही राहणार सन्नी, तालुका पातूर, जिल्हा अकोला हे हिंदू धर्मीय असून त्यांनी द्वेष भावनेने जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई जबानी रिपोर्ट मी सांगितल्याप्रमाणे लिहितो, संगणकावर टाईप केलाय, मी वाचून पाहिला, बरोबर आहे। पोलीस स्टेशनमध्ये हा रिपोर्ट दाखल झालाय। आरोपी अटक झाले। या जातीवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा देखील देण्यात आला असून सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश दादा शिरसाट यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे, सान्नी। लांडे साहेब बोलतो मी, सान्नी पोलीस स्टेशन। हो हो, सम्राट अशोक सेना अध्यक्ष बोलतो, आकाश शिरसाट। बोला ना साहेब, तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फटूची बॅनरचे चटके देऊन त्या ठिकाणी सिगरेटचे डोळ्याले विटंबना केली। हा, त्या आरोपावर तुम्ही गुन्हे दाखल केले का? हो। कोणते गुन्हे दाखल केले? त्यात आरोपीवर गुन्हे दाखल केले आणि आरोपी अटकही केले आम्ही सध्या। किती अटक केले? गुन्हे कोणते दाखल केले? 3 आरोपी होते। 3 आरोपीवर ते आपला धार्मिक भावना दुखवण्याबद्दल गुन्हे दाखल केले। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा तुम्ही। ओके। कलम अधिनियम कलम 3(1) अनुसार अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा। 295 अंतर्गत भावना दुखवल्याबद्दल गुन्हे दाखल करा। बरोबर। हो हो, महाराष्ट्रभर हे प्रकरण व्हायरल होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून। बरोबर। सिगरेटचे चटके महामानवाले देते, तो भाडखाऊ कोण आहे तो? ठीक आहे ना, मी करतो। साहेब एका जाती धर्माचे नाहीत ना? नाही, बरोबर। सिगरेटचे चटके महाराष्ट्रभर तो फोटो व्हायरल झाला, मला अनेक जिल्ह्यातून फोन येऊ राहिले। हो ना। त्याच्यावर गुन्हे दाखल करून साहेब अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा तिघाईवरही। ओके, करून आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही भेट द्यायसाठी येतो। आम्ही सर्व भीम सैनिक त्या ठिकाणी येतो आम्ही। ठीक आहे ना, सगळेचे सगळे आरोपी तुम्ही अटक करा साहेब त्या ठिकाणी। हो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे। आरोपी अटक केलेले मी सगळे इथे आहेत।
माझ्याकडं, आणि लोकही आहेत तुमचे, गेले आता जस्ट त्यांना FIR दिली, मी कॉपी दिली. महाराष्ट्रभर बाबासाहेबांची विटंबना प्रत्येक ठिकाणी होत आहे. तेलाऱ्याचं एवढं मोठं वातावरण पेटलं साहेब. काल आम्ही हो ना. साहेबाची भेट घेतली. आम्ही SP कार्यालयातच होतो काल 6:30-7 वाजे लोक आम्ही SP कार्यालयात होतो बसेल. बरोबर. साहेबांसोबत आम्ही सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आता सोमवारी आम्हाला अमरावतीला बोलावलं. पोलीस आयुक्त साहेबांना आम्हाला अमरावतीला बोलावलं सोमवारी. आम्ही तिथं भेट द्यायला चाललो. ठीक आहे ना साहेब. तेलारा तालुका प्रकरण घडलं आता तुमच्या चांदणी पोलीस स्टेशन मध्ये ते प्रकरण घडलं पातूरमध्ये. हो. ठीक. या आरोपावर कठोर कारवाई करा साहेब, की पुन्हा आपल्या जिल्ह्यात अशी असं झालं नाही पाहिजे प्रकार. बिलकुल 100% करतो. बिलकुल साहेब, बिलकुल गुन्हे दाखल करा तुम्ही. 100% गुन्हा दाखल केला मी, 100% करतो. ठीक आहे, कारवाई करत आहे त्यांच्यावर. आणि असे आरोपी तुम्ही यायला अद्दल घडवा, की याच्यानंतर महामानवाची विटंबना कोणी करणार नाही. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद साहेब. हो ठीक आहे साहेब. ओके. मानाचा क्रांतिकारी जय भीम. अतिशय धक्का देणारी घटना पातूर तालुक्यात चांदणी या ठिकाणी घडली. चांदणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर, बॅनर चांदणी या ठिकाणी लावले होते. परंतु काही जातीवादी भाडव्यांनी त्या बॅनरवर सिगरेटचे चटके दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरवर सिगरेटचे चटके देऊन ते डोळे फाडून बॅनरची विटंबना केली. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या भाळखाऊ जातीवाद्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरवर चटके दिले त्या आई सवाळ्यांना आता तात्काळ तुम्ही अटक करून त्यावर गुन्हे दाखल करा. आणि हे आई सवाळे जती कुठे दिसतील त्याच्या ठुंगणावर सिगरेटचे चटके द्या, हे आम्ही पातूर तालुक्यातल्या भीमसैनिकांना आवाहन करतो. या जातीवादी भाळखावांनी बाबासाहेबांच्या बॅनरवर सिगरेटचे चटके दिले. आमच्या अस्मितेचं केंद्र बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांच्या बॅनरवर तुम्ही चटके देता. आई झवाळ्यांनो, अरे बाबासाहेबांच्या बॅनरवर तुम्ही सिगरेटचे चटके देता. अरे बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य आहेत. अरे क्रांती सूर्याच्या बॅनरवर तुम्ही सिगरेटचे चटके देता. झवाळे हो, बॅनर जाळता. बाबासाहेबांचे बॅनर तुम्ही जाळू शकत ना. तुमच्या 1000 पिढ्या जरी पैदा झाल्या ना तरी बाबासाहेबांचं बॅनर तुम्ही जाळू शकत ना. स्वतः बाबासाहेबच क्रांती सूर्य आहेत. बाबासाहेबच स्वतः प्रज्ञा सूर्य आहेत. तुम्ही बाबासाहेबांचा बॅनर कधीच मिटू शकत नाही. तुम्ही बाबासाहेबांचे विचार तुमच्या पिढ्या बरबाद होतील, पण बाबासाहेबांचं बॅनर, बाबासाहेबांचे विचार तुमच्याकडून जाळल्या जातील नाही. आई सवाळ्यांनो, लक्षात घ्या, बाबासाहेबांचं तुम्ही बॅनरवर सिगरेटचे चटके देता. तुमच्या ढुंगणावर आता चटके दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जतीकुटी हे आई सवाळे दिसतील त्या ठिकाणी यांना ढुंगण्यावर चटके द्या, हे आम्ही आवाहन करतो. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी, चांदणी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला मी आवाहन करतो की या आई झवाळ्यांनी आमच्या बाबासाहेबाच्या बॅनरवर नाही तर आमच्या छाताळ्यावर चटके दिले. तात्काळ यांना अद्दल घडवा, अन्यथा भीमसैनिकाच्या पद्धतीनं आम्ही अद्दल घडू हा इशारा देतो. या घटनेचा निषेध करतो आणि आवाहन करतो सर्वांना की हे जतीकुटी दिसतील यांच्या ढुंगणावर सिगरेटचे चटके द्या, हे आवाहन करतो. जय भीम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.